फेऱ्यात अडकतात, तर काही लोक म्हणतात आम्ही यावेळेतच जन्माला का आलो असं म्हणत कपाळावर हात मारत बसतात. नशीब बदलावं यासाठी लोक आपलं कर्म काम बदलतात, पण नशीब हे सर्वस्वी प्रारब्धावर अवलंबून आहे. धंदा व्यवसाय किंवा काम बदलले की नशीब बदलेल याची हमी देता येणार नाही. या जगात नशिबाचे अनेक प्रकार आहे. काही लोक आम्ही कम नशिबी आहोत, तर काही लोक आम्ही नशिबाला मानतच नाही. नशिबाण्याचा त्याचा मानण्याचा भाग आहे. मानण्याचा भाग असला तरीही त्याला प्रारब्धाशिवाय काहीही करता येत नाही. मग लोक म्हणाले आम्ही जन्माला आलो, जगलो, पण आम्हाला देहाचे सार्थक करता आले नाही. मग यासाठी संतांनी विविध मार्ग सांगितले आहे. प्रारब्ध बदलता येतो का असा सवाल अनेक जण विचारतात. पण प्रारब्ध जरी बदलता आला नाही तरी आता चांगले कार्य केले पाहिजे, जेणेकरून आपल्याला आपला पुढचा जन्म चांगला मिळतो. आपण मागच्या जन्मात काय पाप आणि काय पुण्य केले आहे त्यावर आपला पुढचा जन्म अवलंबून असतो. विठ्ठल विठ्ठल लक्ष 84 योनीचा फेरा भोगावा लागतो, तर काही लोकांना पुन्हा मानव जन्म मिळतो. कारण जनाबाईच्या बंधू सांगतात, जन्मा येवोनिया देख करा देहाचे सार्थक. एका राजाचे पोट दुखू लागले. मग त्या राजाने शिपायांना बोलवले आणि त्यांना आज्ञा केली की वैद्यांना बोलून आणा. मग शिपाईने वैद्यांना बोलून आणले. मग वैद्यांनी औषधासाठी जिवंत कावळा आणण्यास सांगितला. मग शिपाई कावळा आणण्यासाठी निघाले. मग एका नदीमध्ये एक आंधळ आंघोळ करीत होता. त्या आंधळ्याने सहज रीतीने वर हात करून टाळी वाजवित असताना त्याच्या हातामध्ये कावळा सापडला आणि ते त्या शिपाईने पाहिले. मग ते शिपाई त्याच्या जवळ गेले, म्हणाले हे आंधळ्या, तुझा कावळा आम्हाला देतो का? मग त्या आंधळ्याने त्या राजसेवकाचा आवाज ओळखला. मग तो आंधळा म्हणला, हो, माझा कावळा काय तुम्हाला फुकट वाटला का? मग राजसेवक म्हणाले, तुझा कावळा आम्हाला 500 रुपयांना देतो का? मग आंधळा म्हणला, नाही जमणार. मग राजसेवक म्हणाले, तुझा कावळा आम्हाला 5,000 रुपयांना देतो का? मग तो आंधळा म्हणला, नाही जमणार. मग राजसेवक म्हणाले, तुझा कावळा आम्हाला 5,00,000 रुपयांना देतो का? मग त्या आंधळ्याने विचार केला, आपण दिवसभर मंदिरामध्ये बसतो तरी साधे कोणी आपल्याला 5 रुपये देत नाही, मग हा तर डायरेक्ट 5,00,000 रुपये देतोय, मग कावळा द्यायला काहीही हरकत नाही. मग तो आंधळा म्हणला, हो, हे घ्या. मग त्या आंधळ्याने जसे हात पुढे केले तसे त्याच्या हातातून कावळा उडून गेला. मग ते राजसेवक म्हणाले, हो, तुमच्या हातातून तर कावळा उडून गेला. मग तो आंधळा म्हणला, हो, तुम्ही इथेच थांबा, मी तुम्हाला 5 मिनिटात कावळा आणून देतो. आता मला सांगा, तो आंधळा जर 8 दिवस जरी टाळी वाजवीत बसला तरी माझा दृष्टांत संपला. माझा सिद्धांत असा आहे की जसे त्या आंधळ्याच्या हातातून कावळा उडून गेला तसा हा देह एकदा निघून जाणार आहे. महाराज एका ठिकाणी म्हणतात, पावलो हा देह का गे न घडी उपाय घडवाले. तसे तुकाराम महाराज म्हणतात, हा देह आम्हाला औचित मिळाला आहे, तसा हा देह का दुर्लभ आहे. कबीर महाराज कदोयात म्हणतात, दुर्लभ मनुष्य जन्म हे देहान बारंबार तरू परतो पत्ता झाडे बहुरी लागे डार. कबीर महाराज म्हणतात, मानव शरीर वारंवार मिळत नाही. जसे झाडावरून घडलेले पान पुन्हा झाडावर जोडता येत नाही, तसा हा देह आहे. हा देह पंचतत्वापासून बनलेला आहे, पण शेवटी पंचतत्वामध्येच विलीन होणार आहे. ही सांगणारी एक कथात गेला. त्याने घंटा वाजविला, घंटेतून आवाज आला. त्याने पुन्हा घंटा वाजविला, घंटेतून आवाज आला. त्याने असे 3-4 वेळा केले आणि पुजारी विचारले, पुजारी, हा आवाज कुठे गेला? मग पुजारी म्हणाला, बाळा, हा आवाज पुन्हा घंटेतच गेला. मग त्या मुलाला नवल वाटले. त्या मुलाने पुन्हा विचारले, पुजारी, हा आवाज काय पुन्हा घंटेतच जातो का? मग तो पुजारी म्हणाला, हो बाळा, तू कधीही किती वेळापासून हा प्रयत्न करून बघू शकतोस. मग तो मुलगा 4-5 दिवस रोज मंदिरामध्ये जाऊन हा प्रयोग करून बघितला. मग त्या मुलाला समजून आले की अत्यंतापासून व्यक्त झालेली सृष्टी पुन्हा अत्यंतातच विलीन होते. तसा हा देह एकदा निघून जाणार आहे. महाराज एका ठिकाणी म्हणतात, जाईल त्याचे काळोबा खाईल. तुकाराम महाराज म्हणतात, हा देह नक्की जाणार आहे व काळ याला खाणार आहे. तुकाराम महाराज पुन्हा म्हणतात, हे काळाचे धन कुबेराचे देहाची व्याख्या व त्याचे अस्तित्व अत्यंत मोजक्या शब्दात सांगता येणे अवघडच. मानवी देह हा अत्यंत नाशिवंत असून क्षणोक्षणाने काळाचे भौतिक स्वाधिक होत आहे. याचं मानवी देहावर किती प्रेम दिलं जातं हे आपण भौतिक सुखाची लालसा नखर देहांची चोचले पुरविण्यासाठी केली जाते. आजच्या या कालखंडात प्रत्येक व्यक्ती अमरतत्वाचा पट्टा बांधून आलेला असतो. व्यक्तिपूजा वाढत असून ती क्षणोक्षणाने कमी होशाच्या आयुष्याने महत्व विसरत चाललो. करावे करी कीर्तनरूपी असते या वाक्याचा जवळजवळ विसर पडल्याचे दिसून येत आहे. जन्माला आल्यानंतर उपजीविकेचे साधन म्हणून अर्थार्जन करावे लागते हे खरे आहेच, परंतु जन्माचे सार्थक घेण्यासाठी आपले काही कर्तव्य लागतात हे देखील विसरून जमणार नाही. विठ्ठल विठ्ठल. मग संत जनाबाई म्हणाले, लोक हो, जन्माला या आणि देहाचे सार्थक करा, कारण हा नरदेव अनमोल किमतीचा आहे. अनमोल किमतीचा. एकनाथ महाराज भागवत सांगतात, दुर्लभई मनुष्य देना क्षण भंगुरा. मग लोक म्हणाले, बर ठीक आहे, आम्ही जन्माला आलो, जगलो, पण आम्हाला देहाचे सार्थक करता आले नाही. मग यासाठी कोणतं तरी साधन सांगा.
मग संत जनाबाई म्हणाल्या ते साधन कोणचे असेल तर तेच संत जनाबाई सेवेसाठी घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात.